खरातचा विषय अजूनही संपत नाही, म्हणजे तो रोज वाढतोय, रोज नवीन नवीन नावं येत आहेत आणि त्यात आता आणखी एक नावाची भर पडली ते म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे. त्यांनाच बोलू द्या ना त्याच्यावर. ज्या विषयासंदर्भात बघा ह्याच्यामध्ये आता कोण लपून राहिले, हमाम में सब नंगे, तसे सगळेच नग्न झालेत त्या खरातच्या हमाममध्ये. कोणाकोणाची नावं घेणार आहात तुम्ही? फक्त मी एवढंच म्हणेन की खरातने जी नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे कोण कोण येत होते, कोणाकोणाचे नंबर, ते पोलिसांनी किंवा SITने जाहीर करावं, एवढंच मी सांगेन. मी कोणाची व्यक्तिगत नाही. या प्रकरणात मात्र महिला बालकल्याण मंत्री अजूनही बोलताना दिसत नाहीये. महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते. आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत. पण विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल. नाही, पण राऊत साहेब, या सगळ्यात रडारवर दिसत आहेत दीपक केसरकर, कारण दीपक केसरकरांवर स्वपक्षीय आमदारांचाच रोष आहे. हे बघा की हा विरोधात रोष आहे की पण याच्यावरती मी कशा करता बोलावं, याच्यावरती शिवसेनेनं कशा करता बोलावं, ह्याच्यावरती आम्ही बोलणं, मी तर बोलेन ह्याच्यावरती महिला राष्ट्रपतींनी बोलावं. महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये इतकं मोठं कांड घडलेलं आहे, अशा वेळेला या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला आहेत. कालच राष्ट्रपती मथुरेला गेल्या आणि प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद त्यांनी घेतले. मी पाहत होतो, चांगली गोष्ट आहे. आणि प्रेमानंद महाराजांनी त्यांचा उल्लेख आपल्या राष्ट्रपती या धर्मात्मा आहेत असं म्हणाल्या. त्या धर्मात्मा जर असतील किंवा आहेत असं आपण मान्य केलं, सज्जन महिला आहेत त्या, तर त्यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असंख्य महिलांचं जे शोषण झालं आणि त्याच्यामध्ये सरकार काहीतरी प्रमुख माहिती दडपते आणि अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न करते, अशा वेळेला राष्ट्रपतींनी राज्यपालांना निर्देश दिले पाहिजे आणि राज्यपालाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये. एप्स्टीनला मारलं खराब सोबत होऊ शकतं असं देखील विजय वडेट्टीवार म्हणतात. विजय वडेट्टीवार बोलतात म्हणजे खरं असेल. जेफ्री एप्स्टीनला तुरुंगात मारलं हे खरं आहे आणि जगभरातल्या नेत्यांची नावं त्याच्यामध्ये होती, त्यात भारतातलेही नेते होते. ती मोठी सुपारी होती. खरातच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक राजकारणी, उद्योगपती, IAS, IPS असे अनेक लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत. पण मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात तपासाची जी दिशा पकडली आणि त्या खरात बाबाला अक्षरशः मोडून काढला. आपण बघितलं असेल मोडलेला चालताना तो. त्याच्यामुळे तुरुंगातसुद्धा, जेलमध्ये सुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणं किंवा त्याला मारणं हे सरकारला परवडणारं नाही आहे असं विजय वडेट्टीवार म्हणतात. म्हणजे विजय वडेट्टीवारांच्याकडे माहिती असेल त्या संदर्भात. ते विरोधी पक्ष नेते होते, ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे आहेत, त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. या प्रकरणाची एकंदर व्याप्ती, या सगळ्या प्रकरणात आलेली मोठी नावं, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची चौकशी व्हावं असं देखील म्हटलं होतं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खरातच्या सुरक्षेसंदर्भात काही उपाययोजना बघा, खरात म्हणजे का राष्ट्रपती आहे का? तुम्ही जीवाला धोका असल्याचं म्हटलं. खरात म्हणजे राष्ट्रपती नाही ना. तुरुंग अधिकारी, बघा, ही तुरुंगाची जबाबदारी असते. तुरुंग व्यवस्थापन, जेल, पोलीस ते बघतील. खरातच्या सुरक्षेवरती बोलण्याचा इथे संबंध काय, किंवा कसाबच्या सुरक्षेवरती बोलण्याचा संबंध काय? कसाबसाठी तर स्पेशल जेल उभारला होता.
कसाबसाठी ऑर्थोरोडला, आणि कसाबला फाशी दिल्यावर त्या जेलमध्ये आम्हाला ठेवलं. त्याच्यामुळे आता कसाबला फाशी झाल्यावरती त्या जेलमध्ये कोणी जाणार आहे राजकारणी तेवढंच बघा. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही कसाबचा उल्लेख केलात म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे कसाबची बिर्याणी. मामा तुम्हाला काही कसाबच्या ट्रीटमेंट बद्दल त्यावर तुम्ही लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने आता खरातवरून कसाबवरती कसे का आलात तुम्ही? तुमच्या पुस्तकात तर चॅप्टर आहे त्या म्हणून पुस्तकासंदर्भात विशेष एकदा माझ्याशी तुम्ही चर्चा करा. मी तुम्हाला अनेक धक्कादायक गोष्टी सांगेन तुरुंगातल्या. त्याच्यावरती परवा दिल्लीमध्ये व्यासपीठावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये केजरीवाल साहेब होते आमचे, कपिल सिब्बल साहेब, संजय सिंग, डेरेक ओब्रॉन, असे अनेक लोक त्याच्यात होते चर्चेला, आणि त्यांनी तुरुंगातले आपले अनुभव सांगितले. राऊत साहेब, शरद काल वंशेंनी मुंबई भाजपला विद्यापीठ इशारा परिसरामध्ये दिलाय. सर, शरद वंशेंनी मुंबई भाजपला विद्यापीठ इशारा परिसरामध्ये दिलाय. महात्मा गांधींचे राऊत साहेब, एक पंतू अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. महात्मा सध्या गांधींचे महाराष्ट्राच्या पंतू राजकारणात शनिवारी मध्यरात्री झालेली एक बर्थडे पार्टी चर्चेचा विषय ठरलेला. त्याचे जे फोटो बाहेर येत आहेत, त्या पार्टीला आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती, त्या संदर्भात हाही चर्चेचा त्या विषय. संदर्भात काल माझी भूमिका आणि मत व्यक्त केलं, परत बोलणार नाही. सेंट्रल फोर्सेसच्या संदर्भात जे एक विधेयक येते त्या संदर्भात तुम्ही खूप महत्वाचं विधान केलं. सेंट्रल फोर्सेसमध्ये, आर्म फोर्सेसमध्ये अनरेस्ट आहे अशा प्रकारचं तुम्ही विधान केलं होतं. नेमकं काय संदर्भ आहे यामध्ये? सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, त्याच्यामध्ये CISF येतं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स येतो, इंडियन टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स येतो, असे सगळे फोर्सेस येतात. आणि हे सगळे फोर्सेस आपले विमानतळं, सार्वजनिक आपले जे पब्लिक सेक्टर्स आहेत, म्हणजे BARC पासून सगळं, संसद, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल, ह्या संदर्भात एक बिल काल लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. आम्ही त्याला विरोध केला. याचं कारण असं आहे की या सगळ्या फोर्सेसची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम केलं, आणि या सगळ्यांच्या प्रमुख म्हणून IPS अधिकाऱ्यांना आणण्याचा निर्णय झाला. या सगळ्या फोर्सेसचा विरोध आहे. म्हणजे लढणे को हम और खाने को तुम अशी भूमिका थोडक्यात दिसते. आतापर्यंत पुलवामामध्ये कोण बळी गेले? हाच फोर्स बळी गेला ना. 40 जण जे गेले बळी, हेच गेले. नक्षलवाद्यांच्या लढाईमध्ये कोण असतं? हाच फोर्स असतो सगळा ठिकठिकाणी. अनेक VIPंच्या सुरक्षेमध्ये कोण असतं? हाच फोर्स आहे. संसदेची सुरक्षा ह्याच लोकांकडे आहे. पण ह्यांच्यावरती आता ह्यांच्यामधून कोणी आता डायरेक्टर जनरल होणार नाही, DG होणार नाही, ॲडिशनल DG होणार नाही, प्रमोशन नाही त्यांना. तर ती सगळी प्रमोशन ही डेप्युटेशनवर येणाऱ्या IPSना मिळते. याच्यामध्ये त्या फोर्समध्ये असंतोष आहे. हा डिसिप्लिन फोर्स आहे, हा सशस्त्र फोर्स आहे. आणि जेव्हा अशा फोर्समध्ये असंतोष, अशांतता आणि अनरेस्ट निर्माण होते, तेव्हा दुर्दैवानं काही वेगळं घडू नये असा इशारा मी काल संसदेमध्ये दिलेला आहे, आणि तो योग्य आहे. मुंबई विद्यापीठामध्ये की अमेरिकेची जनता ही ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे. जे ट्रम्प आपल्या मोदींचे मित्र आहेत, ज्या या युद्धामध्ये आपल्या देशानं अमेरिकेच्या बाजूने, इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली, बघा, ट्रम्पच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली. सगळ्यात सांगतो, प्रेसिडेंट ट्रम्पला कोणी मित्र नाही. प्रेसिडेंट ट्रम्पने सगळे गुलाम नेमलेले आहेत, मांडलिक. प्रेसिडेंट ट्रम्पला कोणीही मित्र नाही. प्रेसिडेंट ट्रम्प गुलामांना नियुक्त करतो अनेक देशामध्ये. अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली असेल तर त्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या साहसाबद्दल, त्यांच्या धाडसाबद्दल, त्यांच्या मर्दानगीबद्दल. आणि भारतामध्ये भारतीय जनता पक्षानं जनतेला जी धर्माच्या अफूची गोळी देऊन बधीर केलेलं आहे, त्या बधिरतेतून जनतेनं बाहेर यावं. आणि इथेसुद्धा त्याच प्रकारची मनमानी, झुंडशाही सुरू आहे. लोकशाही खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे उघड्या डोळ्याने पाहावं
आणि जागरूक व्हावं. रस्त्यावरती याआधीसुद्धा उतरून जनतेनं क्रांती केलेली आहे. मग स्वातंत्र्य चळवळ असेल, महाराष्ट्रातला संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालची दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई असेल, आणीबाणीच्या काळातली उतरले. पण गेल्या 10 वर्षामध्ये जनतेला नामर्द करण्याचं काम भाजपनं आणि त्यांच्या नेतृत्वानं केलेलं आहे, शंड केलेलं आहे. चला, थँक्यू. महात्मा गांधींचे पंतू सर बोलिए बोलिए सर, बोलिए. महात्मा गांधींचे पंतू हाँ बोलिए आप. प्रेसिडेंट ट्रम्प के खिलाफ उन्हीं के लोग रस्ते पे उतरे हैं, उनका विरोध कर रहे हैं, उनका क्या कहना है सर? देखिए, अमेरिका में जो लोग सड़क पर उतरे हैं लाखों की संख्या में, लाखों की तादाद में, लगभग 1 करोड़ लोग, आंकड़ा दिया है 80 लाख, लेकिन 1 करोड़ लोग 3,300 शहर में सड़क पर उतरे हैं. लगभग 50 राज्यों में सड़क पर उतरे हैं. क्यों? ये जो तानाशाही चल रही है ना प्रेसिडेंट ट्रम्प की, तानाशाही, डिक्टेटरशिप, अथॉरिटियन शासन, उसके खिलाफ स्वतंत्रता चाहिए, लोगों को फ्रीडम चाहिए उनसे, प्रेसिडेंट ट्रम्प से, जो युद्ध कर रहा है ईरान से, कभी उससे जनता नाखुश है, असंतुष्ट है. और डेमोक्रेसी बचाने के लिए नो किंग, प्रेसिडेंट ट्रम्प तुम राजा नहीं हो अमेरिका के, नो किंग एंड रेजिम चेंज की घोषणा करके जनता उतरी है. उसका स्वागत करना चाहिए. साहस है, हिम्मत है वहाँ की जनता में डेमोक्रेसी बचाने की. भारत की जनता को जिस तरह से धर्म की अफवाह की गोली देकर सुलाया है मोदी और उनके लोगों ने, अगर ये जनता जागेगी तो उनको पता चलेगा बाहर क्या चल रहा है.